बॉलवरती 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती मात्र चौकार आलाय. चौकारानं अकाउंट ओपन केलं मिस्टर भावेश भोईर या खेळाडूनं. छोटा पॅकेट बडा धमाका जिद्द चिकाटे असलेला हा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. धीम्या गतीची लेंथ आणि या धीम्या गतीच्या लेंथ मध्ये पूर्णपणे बॅटरला मात्र बीट केलंय गोलंदाज विशाल भडांगेनं. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती पूर्णपणे बीट केलं. प्ले अँड मिस डॉट बॉल. पुढील बॉल धीम्या गतीची लेन होती. ऑन साइडला खेळले गेलेत. चेंडू वेगानं जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणखी घेतो चौकार. चौकाराच्या सायनं धावफलक पोहोचलं गेलंय 8 या अंकांवरती. थोडस अतिरिक्त करण्याचा प्रयत्न विशाल भडांगेचा आपण पाहिला, परंतु त्याच्यामध्ये अक्षरशः फसले गेले. परंतु सुंदर स्टूक भावेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी खराब बॉल होता आणि खराब बॉलचा भरपूर समाचार घेतला. एकदा यावेळेस आपण पाहिलं तर मग फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणखी एक चौकार. 4 बिमर आहे की नाही हे चेक करण्याकरता बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल असणार आहे कंबरेच्या वर आणि निश्चितच पाहायला मिळालाय. म्हणजे 5 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्टूक मात्र खेळले गेलेत. भावेश एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले 14 या अंकांवरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 3 चौकार आलेत. एक्स्ट्राच्या स्तरमध्ये 1 धाव. त्याच्यानंतर एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली आहे. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. 5 चेंडूंचा खेळ झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 20. सुरुवात खूप चांगली केली आहे भावेशनं, परंतु त्याच्यानंतर मनीष तारवी अफलातून बॅटिंग करतोय. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं जाईल 21 अंकांवरती. 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावरती. सुंदर सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. भावेश भोईरे आणि मनीष तारवी सलामीची जोडी आपण पाहतोय. चांगलं काम करताना मैदानाच्या आतमध्ये.
राहुल अंधेर यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. राहुल अंधेरचा पहिला बॉल. हो, ज्या वेगाने आला त्या वेगाने मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. ही आहे मनीषची खासियत. जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार षटकार आणि या षटकाराच्या सायना धाव फलक पोहोचलं गेलंय 27 आकड्यांवरती. फुलटॉस बॉल हाताळला आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलेत मनीष. राहुलचा पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. अव्वांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आणखी टीमच्या टोटल मध्ये ऍड केलीच जाईल. धाव फलक पोहोचले गेले 28 अंकांवरती. राहुलचं देखील स्वागत केले षटकारानं. यावेळेस अजून एक हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. मनीष तारवी नाव नाही तर आता मात्र ब्रँड बनलंय बीबीपाडा या संघाचं. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पूर्णपणे फार झालेत. धीम्या गतीने लेंथ मात्र या ठिकाणी हाताळली गेली आहे. धाव फलक पोचले गेले 34 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर मग तिन्ही चेंडूंचा खेळ आहे तो इथून संपन्न झालाय. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये धाव फलक पोहोचलं गेलंय बाबा स्पोर्ट बिपाडा संघाचं. भावेशनं सुरुवात चांगली केली आणि त्याचा मात्र फिनिशिंग टच जो आहे तो मनीषच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळले गेले सॉफ्ट हँड हा स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावेने धाव फलक पोहोचलं जाईल 36 अंकांवरती. त्यावेळेस आपण पाहिलं तर मग शक्यपेक्षा युक्तीचा वापर केला राहुल याने आणि जे व्हायला हवं होतं ते मात्र निश्चितच त्याने करून दाखवलाय. पुढील बॉल हलकेसे स्टेप आउट झाले होते बॅटर मनीष. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र केला जाईल आणि फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. भावेश मात्र बाद झालेत. एक धाव आली आहे. एका धावेने धाव फलक पोचलं जाईल 37 37 अंकांवरती. खूप जबरदस्त धाव फलक हे आपल्याला पाहायला मिळाले. वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या इतिहासामध्ये निश्चित आपण पाहिलं तर मनीष तारवीचा जो खेळ आहे तो निश्चितच ऍड केला जाईल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असणार आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ आपण इथून पाहिला तर मग संपन्न झाला. फर्स्ट इनिंगचा डाव आहे तो संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहेत 37 आणि 38 धावा विजय करता बनवावा लागणार आहेत आकाश मूर्ती गावदेवी पुमण संघाला. जबरदस्त धाव फलक मात्र या ठिकाणी उभं केलं मनीषनं. मनीष नाव सध्या चर्चेमध्ये आलंय. मनीष असेल मग त्याच्यानंतर सुशांत, त्याच्यानंतर अतुल ठाकरे, जे उभरते सितारे आहेत ना जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळालेत. होऊया कशा प्रकारे ह्या धावा मात्र या ठिकाणी चेस केल्या जातील.
चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील या ठिकाणी करणार आहोत. चला मॅच लावेल सुरुवात. मोठं टार्गेट मात्र या ठिकाणी चेस करायचं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हेमंत अँड राहुल. ओ ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताळणी केली आहे. परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला जातोय. फुल टॉस बॉल. ओहो, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. हलकासा चेंडू जर त्या ठिकाणी मिस झाला असता नंतर मग सीमारेषेच्या बाहेर निघून गेला असता. ज्या वेगाने बॉल आला होता त्या वेगाने मात्र चांगलं स्ट्रोक खेळले होते हेमंत. एक धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केलीच जाईल. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न राहुलने केला होता. ओ झेल मात्र सुटलाय. इथून 2 धावा पूर्ण केल्याच जातील. पुढील बॉल. हो, वेगवान चेंडू हाताला गेला. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि बॅटर स्विंग आपण पाहिलं तर हलकीशी जे आहे ती वरून फिरली गेली आणि पूर्णपणे बीट झाले त्या ठिकाणी बॅटर मिस्टर राहुल अंधेर. पुढील बॉल. हेलिकॉप्टर शॉट मात्र खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे. वेगानं पुढे आले होते देवेश त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या जातील. चला सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेले संघ आपण यायचा आहे. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. हो, समोरच्या दिशेनं खेळले गेलेत. भावेशला बीट करून चेंडू निघून जायला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांनी करता आणि या चौकारांना धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झाला. यावेळेस 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 29 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. 6 चेंडू 29. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर मात्र पाठवावा लागेल. रोहित माली नावाचा गोलंदाज यावेळेस ह्या 29 धावा डिफेंड करण्याकरता पुढे आलाय. होऊ शकतात परंतु प्रत्येक बॉलवरती परफेक्ट झडप आहे ती घ्यावी लागणार आहे. हेमंत घोडविंदे आहेत ऑन स्ट्राईक वरती. त्याच्याकडनं तो कारनामा केला जाईल का? मॅच थोडासा फसला गेला आकाश मूर्ती गावदेवी पोमन संघाच्या बाजूनं. थोड्याशा अडचणी आहेत त्या वाढल्या गेलेत. त्या अडचणींना दूर करण्याकरता चांगलं बॅटिंग करावी लागणार आहे. पहिला बॉल खेळत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर मग झेल उडालाय आणि झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज आपण पाहिलं तर हेमंत मात्र बाद झालेत. विशाल न्यू बॅटर. हो, पहिला बॉल खेळत असताना आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बीट झालेत. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. हा बॉल फेर आहे की मग
तुमचा कसला रिव्ह्यू आहे वाईट साठी? फेअर डिलिव्हरी आहे. पुढील बॉल यावेळेस हवाई स्ट्रोक केले गेले ऑन साईडला. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांनी करत षटकार. असे स्ट्रोक सुरुवातीपासून यायला हवे होते, परंतु सुरुवातीचं षटक आपण पाहिलं मनीष तारवेच्या माध्यमातून पाहिलं. 9 धावा त्याने खर्च केल्या. एक चांगलं यशस्वी षटक. सुरुवातीला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली मनीषची. वेळेस पुढील बॉल अजून एक खोटा पॅच लेन ऑन साईडला चेंडूला उडवलाय. अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. त्यावेळेस अजून एक येईल. तिसरा देखील आलाय. आता मात्र एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. असे स्ट्रोक जर सुरुवातीपासून आले असते तर मग हा सामना जिंकला असता. आकाश मूर्ती, गावदेवी स्फोट, पुमण संघाण, तो क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर मग गोलंदाजावर ते आक्षेप घेतलाय. आपल्याकडे तिसरे पंच आहेत, पाहूया कशा प्रकारचा हा डिसिजन दिला जाईल. रुपेश दांडेकर आहेत तर निरीक्षण करतायत आणि योग्य तो डिसिजन मात्र दिला जाईल. यस षटकार आहे. म्हणजेच एक चेंडू आणि जिंकण्याकरिता धावांची गरज आहे 11. साईडला खेळले गेलेत आणि अशा प्रकारे हा सामना जो आहे तो जिंकलाय बाबा स्पोर्ट बिबवाडा या संघानं. चला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करूया. सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेले संघ आपण पाहतोय. एका बाजून आई माऊली स्फोट नागाले, दुसऱ्या बाजून आपल्याला पाहायला मिळणार आहे आई चंदुका स्फोट सारजा. आणि नुकताच जो मॅच जिंकलाय
संघ आपल्याला पाहायला मिळेल.